सामाजिक कार्यकर्ता फुले शाहू आंबेडकर विचारधारेचा युवा नेता माननीय आर्यन श्रीमंगले यांच्या वाढदिवसानिमित्ताने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी वेगवेगळे उपक्रम राबवण्यात आले. तसेच सर्व महापुरुषांना वाढदिवसानिमित्त अभिवादन करण्यात आले. प्रत्येक तरुणांनी हा वाढदिवस वैचारिक रीतीने करावा, युवकांना प्रेरणा देणारा असावा असंही या ठिकाणी श्रीमंगले यांनी सांगितले. शासकीय विश्रामगृह येथे मित्र परिवाराकडून वाढदिवस साजरा करण्यात आला. मित्रांनी भरपूर शुभेच्छा दिल्या. त्यानिमित्ताने सर्वांचे त्यांनी आभार मानले. उपस्थित भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सचिव डॉक्टर अमोल पाटील ढगे व युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस महादेव सिरसाट, वंचित बहुजन युवा आघाडी जिल्हा उपाध्यक्ष राज गुद्दे, राष्ट्रीय बॉक्सिंग प्रशिक्षक नागराज चावरे, ॲडव्होकेट विजय काळे पाटील, टॅक्सी संघटनेचे ऋषीभाऊ कदम, गजानन शिंदे, नितीश यम्मेवार, अनिल पाटील, सुजित कदम, नरसिंग पाटोदेकर व सर्व मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Nanda. Happy birthday to you. आज आमचा मित्र सहकारी आर्यन श्रीमंगले याच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षीप्रमाणेच याही वर्षी सामाजिक उपक्रमातून आर्यन श्रीमंगले यांचा वाढदिवस हा साजरा झालेला आहे. वया वाटप, केळी वाटप रुग्णांना अशा पद्धतीचे वेगवेगळ्या पद्धतीचे उपक्रम झालेले आहेत. आर्यन श्रीमंगले यांच्या वाढदिवसानिमित्त एक सामाजिक चळवळीमध्ये अग्रेसर असणारा आमचा छोटा भाऊ म्हणून आर्यन श्रीमंगले प्रत्येक सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असतो अशी त्यांची ओळख आहे. त्याच निमित्तानं सर्व मित्रपरिवाराच्या वतीने ते कार्यक्रम सर्व झाल्याच्या नंतर आज रेस्ट हाऊस येथे शासकीय विश्रामगृह येथे मित्रपरिवाराच्या वतीने आज केक कट करून आताच त्या ठिकाणी वाढदिवस साजरा केला गेला. त्याला आजच्या दिवशी खूप खूप शुभेच्छा देतो वाढदिवसाच्या व त्याच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण हो, त्याच्या हातून असेच सामाजिक उपक्रम घडवून एवढी या ठिकाणी शुभेच्छा देतो. श्रीमंगले यांच्या वाढदिवसानिमित्त सर्वसामान्य घरोघरी बड्डे जाऊन न करता सर्व महापुरुषांना शांततेने अभिवादन केलेलं आहे आणि त्या अभिवादनात अंधशाळेला वह्या वाटपाचा कार्यक्रम सुद्धा आर्यन भाऊच्या वाढदिवसामध्ये केलेला आहे. अशाच प्रकारे गोंधळ न करता शांत पद्धतीने वाढदिवस साजरा करायचा संदेश आर्यन भाऊच्या वतीने सगळ्यांना देण्यात येतो. माझ्या वाढदिवसानिमित्त सकाळपासून जे शुभेच्छा आणि आशीर्वाद जे मला भेटत आहेत ते खरंच माझ्या चळवळीच्या कार्यकारी समाज जीवनामध्ये खरंच प्रेरणादायी ठरणार आहेत. माझे मोठे बंधू, भाऊ, मित्र सर्वजण माझे सहकारी हे असेच माझ्याशी प्रेमळ व आशीर्वाद देण्यात आणि सहकार्य करण्यात राहावं. मी नक्कीच त्या काळामध्ये या दिवसामध्ये काही ना काही आपल्या समाजाला मोठंच काहीतरी करण्याची माझी एकमेव इच्छा आहे आणि शुभेच्छा जे सर्वजण देत आहेत ती इच्छा पूर्ण व्हावं माझी आणि काहीतरी करण्याची एक इच्छा आहे माझी, ते खरंच घडेल. आणि सकाळपासून आज माझ्या मित्रांनी जे कार्यक्रम राबवलेले आहेत आणि त्याच्या आधी आम्ही हार, फुले यांचा कोणताही गाजावाजा, कोणता वाढदिवसाचा गाजावाजा न करता आम्ही महामानवांना वंदन केलेलं आहे. नांदेड जिल्ह्यामधले सर्व महामानवांच्या पुतळ्यांना आम्ही भेट देऊन त्यांची एक प्रेरणा घेतली आणि सर्वांनी याच्यानंतर बी असा एक माझा संदेश आहे की वाढदिवसाला धिंगाणा न करता महामानवाचे विचार आपले पुढे जायला पाहिजेत, असं काहीतरी झालं पाहिजे. आणि मी आज धन्य म्हणतो की मी या सचखंड अशा नगरीमध्ये जन्मलो, महाराष्ट्रामध्ये जन्मलो, मराठी बोलतो. मला अभिमान आहे या गोष्टीचा. मी महाराष्ट्राचा एक चळवळीचा समाजकार्य करण्याची अजून माझी इच्छा वाढाव. बस इथं सांगतो. सगळ्यांचा मी आभार मानतो. धन्यवाद.